कलर्स हा फॅशनमधला सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट आहे. म्हणजे कधी कधी ना एखादा अतिशय साधा ड्रेस पण तुमच्या स्किन टोनच्या रंगाला जर खुलवत असेल ना तर तो इतका छान आणि ग्रेसफुल वाटतो. तेव्हा मी म्हणेन की तुम्ही रंगाला ना ओपन व्हा. खूप जणींचं असं असतं मला फक्त हाच रंग सूट होतो किंवा मला हा रंग सूटच होत नाही. असा अप्रोचपेक्षा मला असं वाटतं की रंगांना वेलकम करा जरा तुमच्या क्लोजेटमध्ये. की अनेक जणींना मी बघते नाही पण तो पिंक वेगळा होता, नाही हा थोडा पीचिश पिंक आहे. अरे पण पिंकच फॅमिली आहे ना, म्हणजे त्याच्या बियॉन्ड तुम्ही जात नाहीये. नाही मला हा रंग सूट होईल का, मग कदाचित त्याचा एक वेगळा टोन घ्या. काही जणींना असं वाटतं की नाही मी थोडी डस्की आहे तर मी आता निळा रंग घातला तर मी काळी वाटी. मग निळ्यातला तुम्ही दुसरा टोन घ्या ना तुम्ही तोपर्यंत. आणि हल्ली बघा कुठल्याही शोरूममध्ये मोठमोठाले मिरर्स लावलेले असतात. कुठलंही तुम्ही ट्रायल करण्याच्या आधी तुम्ही बघूनच म्हणजे सिलेक्ट करता, तेव्हा स्वतःला वेगवेगळ्या रंगांना एक्सपोज करून बघा. तर मृण्मयी, तुझं श्रीमंत व्हा हे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू योगेश. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुझी जर्नी ऐकायला आवडेल. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. आणि हा कॉन्सेप्ट मला खूप आवडला. श्रीमंत व्हा, फक्त आर्थिक नाही तर विचारांनी सुद्धा. तर खूपच छान आहे, ही अतिशय प्रेरणादायी आहे आणि व्यक्तिमत्वाने सुद्धा. जो आजचा जो पॉडकास्टची थीम आहे नाही हे खरंच प्रेरणादायी आहे. आणि मला सांगायला आवडेल की असे असे तुझे मी बरेच बघितले यूट्यूबवरती आणि खरंच आहेत ते इन्स्पायरिंग. सो माझ्या जर्नीबद्दल सांगायचं तर मी ओरिजिनली नाशिकची आहे. माझं स्कूलिंग नाशिकमध्ये झालं आणि वयाच्या 12व्या वर्षी साधारण माझं समवॉट ठरलं की मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे. वडील आर्किटेक्ट होते आणि आईचं टेलरिंगचं एक युनिट होतं. तर आय थिंक त्या दोघांचं मिश्रण, आई वडील दोघांचाही इम्पॅक्ट असल्याकारणाने डिझाईन आणि कापड किंवा कपडे ओव्हरऑल याचा खूप मला आवड होती आणि त्यामुळे त्याचा तो योग्य मला असं वाटतं आउटकम होता फॅशन डिझायनिंग. पण तेव्हा फॅशन डिझायनिंग हे खूप काही मेरिट असलेल्या लोकांसाठी आहे असा थॉट तेव्हा नव्हता. आणि मी अकॅडमिकली स्ट्रॉंग होते त्यामुळे त्याच्याबद्दल लोकांचं जरा वेगळंच मत होतं फॅशनबद्दल. आणि तेव्हा असं वाटत होतं की कशाला म्हणजे चांगलं एवढं टॅलेंट का वाया घालवायचं असं साधारण कल होता. पण आय एम ग्रेटफुल की माझे आई वडील खंबीरपणे पाठीमागे उभे राहिले आणि बाबा म्हणाले नाही जर तुला हे करायचं असेल तर व्यवस्थित सखोल याच्यात अभ्यास करूनच करायचं, बरोबर नाही. तर तिथून सुरुवात झाली आणि मग कोर्स फॅशन डिझायनिंगचाच केला 12वी नंतरचा. आणि SNDTचं PV पॉलिटेक्निक हे तेव्हाचं खूप चांगलं फॅशन स्कूल्सपैकी एक होतं. ते कुठे नेमकं? मुंबईला जुहूला आहे ते. आणि छान कॅम्पस आणि खूपच चांगलं तिथे मला एक्सपोजर मिळालं. म्हणजे हेमंत त्रिवेदी, नीता लुल्ला, वेंडेल रॉड्रिक्स हे माझे टीचर्स होते. आणि ग्रॅज्युएटिंग शो जो आमचा व्हायचा तो फेमिना स्पॉन्सर करायचे आणि खूप मोठ्या स्केलवर यायचं. म्हणजे सगळे मिस इंडिया, मिस्टर इंडिया वगैरे सगळे आमचे कपडे घालून रॅम्पवरती प्रेझेंट करायचे. तर खूपच ग्लॅमरस आणि इंडस्ट्रीतला मोठा इव्हेंट असायचा तो. तर तिथे शिक्षणाचं म्हणजे तिथे एंट्रन्स वगैरे असायची आणि देवाच्या दयेने सगळं क्रॅक करून मी तिथे पोचले. कोर्स नंतरच आपल्याला कॅम्पसमध्येच तिथे माझं प्लेसमेंट झालं आणि मग तो जॉबचा म्हण किंवा करिअरचा प्रवास सुरुवात झाली. आणि एक्सपोर्ट हाऊसेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मी खरंच खूप ग्रेटफुल आहे की मला खूप चांगली कारिगिरी बघायला मिळाली. अतिशय उत्तम दर्जाचे कारिगर, मग ते हँड एम्ब्रॉयडरीचे होते, टेलर्स होते, डायर्स होते. म्हणजे आपल्या पारंपरिक ह्या सगळ्या ज्या कला आहेत याचे मला कारिगर खूप चांगल्या लेवलचे बघायला मिळाले जे एक्सपोर्टसाठी काम करत होते. ह्या एक्सपोर्ट हाऊसेसच्या माध्यमातून अनेक इटालियन लेबल्ससाठी काम करायला मिळालं. गुची, फेंडी, अरमानी असे बरेच लेबल्सचं काम इंडियामधनं एक्सपोर्ट होतं, हँड एम्ब्रॉयडरीजचं स्पेशली. आणि त्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मला या एक्सपोर्ट हाऊसमधनं कामं करायला मिळाली. त्याच्यानंतर वॉल्ट डिझनीमध्ये होते. वॉल्ट डिझनीमध्ये क्रिएटिव्ह हेड होते. हो, मिकी माऊस आणि दुसरे कॅरेक्टर्स. म्हणजे तो रोल खूप इंटरेस्टिंग होता की डिझनी कॅरेक्टर्स तुम्ही फॅशनमध्ये कसं त्याचा समावेश करू शकता आणि डिझनीच्या स्टोरीजना तुम्ही योग्य प्रकारच्या फॅशनशी कसं जुळवू शकता असा तो रोल होता. आणि त्याच्यात खूप आउट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट्स करायला मिळाले. मिकीला महाराजा, इंडियन महाराजा अवतार देऊन त्याचं एक क्रिएशन आम्ही केलं. आणि हो अगदी. आणि तेव्हा ना तो ट्रेंड आला होता. म्हणजे त्या
जेव्हा मी ते केलं तेव्हा मनीष अरोरा म्हणून हा एक मोठा डिझायनर आहे, त्यांनी डिझनी बरोबर टायअप केलं होतं आणि तो प्रोजेक्ट मी हँडल केला आणि पॅरिस फॅशन वीकमध्ये ते कलेक्शन त्यांनी प्रेझेंट केलं आणि मग जगभरात त्यांनी ते कपडे विकले, महाराजा मिकीचे. मग तो ट्रेंड काय वेकअप सीड होता मूवी, तेव्हा मग ते डिझनी कार्टून्स असलेले किंवा मोठ्यांनी कार्टून असलेले कपडे घालण्याचा एक ट्रेंड तेव्हा तो झाला. आणि नंतर त्यांनी लॅक्मे फॅशन वीक, विल्स इंडिया फॅशन वीक या सगळ्यामध्ये पण ते डिझनीचे कॅरेक्टर्स इंडियन कपड्यांवरती त्यांनी प्रेझेंट केले. तर हा प्रवास अतिशय माझा एक्साइटिंग राहिला आहे. आणि नंतर मुलगा झाला 2011 साली, तेव्हा मी कॉर्पोरेट करिअरमधनं ब्रेक घेतला आणि स्वतःचं सुरू करायचं असं कुठेतरी होतं, पण खूप काही प्लॅन नव्हतं. म्हणजे मुलाला लॅक्टोज इंटॉलरन्स झाला होता आणि तेव्हा हे खूप सडन डिसिजन होता की नाही, त्याची हेल्थ किंवा त्याच्याकडे बघणं ह्याला प्राधान्य आत्ता मी देते, म्हणून मी तो तेव्हा कॉर्पोरेट जॉब सोडला. आणि मग जेव्हा कॉर्पोरेट जॉब सोडला तेव्हा बरेच माझ्या मैत्रिणी कलिग्स यायला लागले की अगं आता तू घरी आहेस, माझ्यासाठी काहीतरी बनवून दे. आणि तिथून ही खरी सुरुवात झाली. आणि मग मुलगा 1 वर्षाचा झाल्यावर माझ्याकडे ॲक्च्युली अननोन लोक यायला लागले, कारण आपण म्हणतो ना रेफरन्सनी, वर्ड ऑफ माउथनी. तसं नाही, मी हिचा ड्रेस पाहिला, अगं खूप छान वाटत होता, मला पण एक बनव. आणि माझे एक मास्टरजी होते जे स्वतः माझे कपडे बनवायचे. मग ते एका पॉईंटला म्हणे, मॅडम तुम्ही ना आता मला ऑलमोस्ट रोज बोलवताय, एक काम करा तुम्ही स्वतःचं चालू करा. तेव्हा मी त्यांना म्हटलं अहो रोज नाही आलं काम तर काय करू. ते मला नाही येईल तुम्हाला, म्हणजे कुठेतरी इनिशियल लेवलला तो कॉन्फिडन्स देणं पण महत्त्वाचं. हो हो. आणि अजूनही ते मास्टरजी आहेत माझ्याबरोबर आणि ही इज अ व्हेरी फादरली फिगर फॉर मी. आणि त्यांच्याबरोबरच सुरुवात केली आणि अजूनही आम्ही म्हणजे भांडतो आम्ही, पण कामही करतो. सो तसा तो प्रवास झाला. आणि मग माझी ब्रँडचं क्रिएशन झालं, मग स्टुडिओ निकायचं क्रिएशनचं मग मी माझा स्वतःचा डिझाईन स्टुडिओ फुल फ्लेज केला आणि मग त्या प्रवासाला सुरुवात झाली. गेले 24 वर्ष आहे मी या फॅशन क्षेत्रामध्ये आणि चालू आहे. निकाई नाव खूप छान आहे, म्हणजे त्याचं मिनिंग काय नेमका? निकाई हे पाली भाषेतला शब्द आहे आणि मला साधारण आपल्या पारंपरिक कला किंवा आपले रूट्सला म्हणतो ना आपण, गोईंग बॅक टू रूट्स, असं माझं थोडं इन्क्लिनेशन आहे. आणि पाली भाषा ही काळानुसार आता लुप्त झालेली भाषा एक आहे. आणि या शब्दाचा अर्थ आहे कलेक्शन ऑफ रेअर थिंग्स, म्हणजे ज्या व्हॅल्युएबल गोष्टी आहेत. इन अ वे फॅशन सेन्समध्ये म्हटलं तर लिमिटेड एडिशन सारखं आपण त्याला स्वरूप देऊ शकतो. तर ते मला कुठेतरी जुळतंय माझ्या विचारांशी असं वाटलं. आणि मृण्मयी निकाई रायमिंग पण होतं, सो ते चूज केलं. आणि एक वेगळं लोकांच्या लक्षात राहण्यासारखं नाव होतं. आपण युनिक आहे तर, आणि म्हणायला सोपं आहे, कारण जनरली माझ्या नावामध्ये नॉन मराठी लोकांना खूप त्रास होतो माझं नाव घ्यायला. तर म्हटलं हे जरा सोपं वाटतंय, निकाई कोणालाही म्हणता येईल, तर ते तो म्हणून मी तो सिलेक्ट केला. ओके. तर सगळ्यात आधी तुझं तर कॉंग्रॅच्युलेशन्स खूप जास्त, कारण नुकताच कान्सच्या रेड कार्पेटवरती तुझं 9वारी प्रेझेंट झालेली आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? मी खरंच म्हणजे हे अजिबात खरं तर सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी खूप अतिशय प्राऊड मोमेंट आहे. मी म्हणेन फक्त मलाच नाही तर फक्त मराठी पण नाही, रादर मी म्हणेन सगळ्यांनाच, इंडियनना अगदी त्याचं छान वाटलं पाहिजे असा क्षण होता. कुठेतरी याची सुरुवात ABP माझाच्या माझ्या प्रवासानी झाली. ABP माझ्याच्या एक लाईफस्टाईल शो होता घे भरारी, तिथे मी फॅशन टिप्स द्यायचे आणि फॅशन एक्सपर्टचं काम. हो. तर ते 5 वर्ष केलं. तर तिथे कुठेतरी क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश झाली, ज्यामुळे अनेक सेलिब्रिटीज बरोबर स्टायलिंग करण्याची संधी मिळाली. तर निहारिका रायजादा हिला मी आधीही स्टायलिंग केलेलं होतं आणि तिच्या वाढदिवसाला म्हणून मी तिला विश करायला म्हणून आमचं खरं कॉन्टॅक्ट परत झाला. तेव्हा तिचं मेन्शन होतं की मी फर्स्ट टाईम कॅन फिल्म फेस्टिवलला जाते आणि तिने आवर्जून सांगितलं की अगं एक शॉर्ट फिल्म आहे आणि त्याच्यात मी मराठी रोल करते. म्हणजे मी मराठी असल्या कारणाने तिने मला त्याचं मेन्शन केलं. आणि ती अमराठी आहे, पण तिला खूप अट्रॅक्शन आहे असं सगळं कल्चरल हे समजून घेणं वगैरे. तर तेव्हा मी तिला म्हटलं की एक हटके काहीतरी घालशील का ग रेड कार्पेटवर, रादर तू काय घालतेस, सुरुवातीनं गेलं की तू काय घालतेस. तर म्हणाली अगं खूप कपडे घेतलेत आणि म्हणजे एक्साइटमेंट होती ना फर्स्ट टाइम रेड कार्पेट वगैरे. तर म्हटलं तुला एक आपलं पारंपरिक वस्त्र, ती वीण, ते ड्रेप रेड कार्पेटवर प्रेझेंट करायला आवडेल का. हा कॉन्सेप्ट तिला खूप आवडला की जिथे आपण बॉल गाऊन्स किंवा एक इंटरनॅशनल ब्रँड्सना फ्लॉन्ट करतो तेव्हा आपलं पारंपरिक
तेवढ्याच अभिमानाने आपण का नाही करत आहोत. हा तिला थॉट खूप छान वाटला. पण म्हणाली हे बघ मला कोण तिथे नेसवायला वगैरे नाहीये हा, आणि मला त्यातलं काहीही कळत नाही. हो, त्यामुळे ती म्हणाली की तू असं काहीतरी मला दे जे मी तिथे मॅनेज करू शकेन. मग त्याच्यावरती आम्ही लावले डोकं, त्याला शॉर्ट्स बनवल्या, त्या शॉर्ट्सवरती ती नऊवारी तिला नेसवली, मग त्याला सगळ्या हाताने टाके घालून दिले आणि तिला दिला, कारण मला ती साडी कापायची नव्हती. आणि तिने खूप ग्रेसफुली ते केलं प्रेझेंट. ह्याचं मला खूप छान वाटलं. एक अमराठी नटी, मराठमोळा साज, इतक्या म्हणजे अभिमानी आणि ग्रेसफुली, जिथे सगळे बॉलगाऊन शो ऑफ करतायत तिथे त्यांनी आपली नऊवारी शो ऑफ केली. म्हणजे हा जो काही क्षण होता, हा आय एम जस्ट ग्रेटफुल की हा खूप वाव होता आणि सगळ्यांसाठीच वाव होता. आणि तो तिने खूप छान निभवला असं मी म्हणेन. आणि हो, हे झालं म्हणजे जुळून आलं म्हण किंवा हे झालं. आणि खरंच तो तिच्या कॅरेक्टरला, मराठी कॅरेक्टर होतं, तर तिथे ती लिंक बरोबर आपली क्लिक झाली आणि हे झालं आणि मस्तच झालं. हो. आणि मला तर परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन करायचंय, कारण खरंच हा खूप मोठा इव्हेंट आहे. कारण मराठी कल्चरसाठी तू काम करतेस. येस. तर नुकतंच तू सांगितलंस की तू ॲज अ फॅशन एक्सपर्ट म्हणून पण काम केलंय. तर आपण थोडंसं आता मेन मुद्द्यावरती येऊया, आणि आताचा हा जो पॉडकास्ट आहे तो थोडासा फॅशन टिप्सशी रिलेटेड आपण करूयात. नक्की. तर आता मी वेगवेगळे सेगमेंट तुला सांगेल, त्या हिशोबाने तुला फॅशन टिप्स सांगायचे आहेत. ओके. तर सगळ्यात आधी आपण कॉलेज स्टुडंट्स पासून चालू करूयात. जे कॉलेजच्या मुली असतात त्यांना खूप छान दिसायचं असतं, रिप्रेझेंट करायचं असतं, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? कॉलेजच्या स्टुडंट्सना मी हे सांगेन की तुम्हाला सारखे चेंज करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या एजला आहात जिथे तुम्ही तुमच्या लुक्सला एक्सपेरिमेंट करू शकता. जे ट्रेंडिंग आहे आजकाल, तर ग्लोबली आपण आपल्याला एक्सपोजर आहे, त्यामुळे फक्त पारंपरिकच नाही तर आपण सगळ्याच वेगवेगळ्या संस्कृतीचे आपण स्टाईल किंवा पोशाख बघतो. तर तुम्ही एक्सपेरिमेंट करा, कारण या एजमध्ये तुम्ही स्वतःची एक पर्सनॅलिटी फॉर्म करत असता. तर तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला काय सूट होतंय, याबद्दल ओपन राहा. मला हेच चांगलं वाटतं किंवा मी ही अशीच आहे असं न करता ह्या एजला वेगवेगळं तुम्ही ट्राय करून बघितलं तर कदाचित तुम्हाला काहीतरी छान मिळून जाईल, जे तुमच्या पर्सनॅलिटीला खूप जास्त खुलं होतं. त्यामुळे एक्सपेरिमेंटिंगला मी पहिला म्हणजे प्रेफरन्स देईन. दुसरं मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कपडे घेता थोडंसं थॉटफुल व्हा. ब्लाइंडली ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा आपल्याला काय साजेस आहे, किंवा स्टुडंट्स लाईफमध्ये ना कम्फर्ट खूप इम्पॉर्टंट असतो, कारण आपण खूप ट्रॅव्हल करतो, ह्या क्लास तो क्लास, आपलं ॲक्टिव्हिटीज असतात, आणि म्हणजे ओव्हरऑलच कम्फर्ट आपलं असं खूप त्यामुळे आपलं जे कम्फर्ट आहे त्याला सॅक्रिफाईस करून किंवा कॉम्प्रोमाइज करून करण्याचं मला पॉईंट वाटत नाही. तर तो तुम्ही मुद्दा नीट लक्षात ठेवून तो ट्रेंड अडॅप्ट करा असं मला वाटतं. आणि तिसरं मिक्स अँड मॅच करायला आपण खूप कपडे घेण्यापेक्षा माझा नेहमीच हा पॉईंट असतो, तुम्ही असे कपडे घ्या की तुम्ही मिक्स अँड मॅच कराल. स्टुडंट लाईफमध्ये तुम्ही लेअरिंग करू शकता, वेगवेगळे ॲक्सेसरीज घालू शकता, वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करू शकता. आपण एक वर्किंग एज ग्रुपमध्ये आलो की आपल्याला काहीसे लिमिटेशन्स येतात, बरोबर, हेअर असो किंवा ॲक्सेसरीज असो. पण स्टुडंट लाईफमध्ये तुम्हाला हे सगळं एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. त्यामुळे मी म्हणेन ॲक्सेसरीजमध्ये एक्सप्लोअर करा. म्हणजे फॅशन हे फक्त कपडेच नाही आहेत, तर हेड टू टो. मग तुमची हेअरस्टाईल असो, तुम्ही कसे कानातले घालता, ज्वेलरी घालता, स्कार्फ्स, जॅकेट्स, लेअरिंगवरती पण तुम्ही खूप छान, म्हणजे अनेक 3-4 प्रकारचे कपडे एकमेकांवर चढवून त्यांनी खूप मिसमॅच करून एक्सपेरिमेंट करून, शूजचे रंग, बॅग्सचे रंग, असं करून एक छान म्हणजे हॅपी कलरफुल ड्रेसिंग असलं पाहिजे स्टुडंट्सचं असं मला वाटतं. आणि त्यानंतर ज्या मुली आता वर्किंग आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील? वर्किंगसाठी तुमचं जॉब प्रोफाईल अतिशय महत्त्वाचं आहे, कारण कपडे हे तुमची पर्सनॅलिटी दाखवतं, आणि आपल्या पर्सनॅलिटीला तुम्हाला कसं प्रोजेक्ट करायचं आहे ॲट युअर वर्क लाईफ हे विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या सेल्स प्रोफाईलमध्ये असाल तर तुम्ही काय प्रोडक्ट विकताय किंवा काय कुठला तुम्ही सेल करताय याच्याशी तुमचं अलाईन असलं पाहिजे. आता तुम्ही जर मीडिया हाऊसमध्ये असाल तर तुमचं थोडं ग्लॅमरस असलं पाहिजे, पण तुम्ही त्याच्या उलट टीचिंग लाईनमध्ये असाल तर तुम्हाला यू हॅव टू बी एलिगंट. बरोबर. तिथे तुम्ही स्टुडंट्सना ॲड्रेस करताय किंवा तुम्ही शिकवताय कोणाला तरी, तर तुमचं शिकवण्याचं
कॉन्टेंटकडे जास्त फोकस पाहिजे, कपड्यांकडे नाही. पण तुमचा ड्रेस पण प्रेझेंटेबल पण पाहिजे. तर मग एलिगन्सला तुम्ही तिथे प्रायोरिटी देऊ शकता. पण तुमचं जर हार्डकोर सेलिंग आहे, तुम्हाला तिथे प्रिम्प्रॉम आणि तुम्हाला फॉर्मल ड्रेसिंगच हवं असेल तर मग तुम्हाला तसंच केलं पाहिजे. म्हणजे तुमचा जॉब प्रोफाईलच्या नुसार तुमचं ड्रेस कोड तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये मग एक्सपेरिमेंट करा. म्हणजे आता एखादीला समजा फायनान्शियल इन्स्टिट्यूट टिपिकली ह्यांचं ड्रेस कोड हा बऱ्यापैकी स्ट्रिक्ट असतो आणि जर तुम्ही त्या फील्डमध्ये असाल किंवा त्या प्रोफाईलमध्ये असाल तर यू नीड नॉट बी बोरिंग. म्हणजे मी असं नाही म्हणून की फक्त ब्लॅक अँड व्हाईट घाला, पण यू हॅव टू मेक शुअर की ओके ते कलर्स घेता येतात ते डीपर टोन घ्या किंवा त्याला खूप बोल्ड प्रिंट नको. म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही छोट्या ज्या मायनर डिटेल्स आहेत ह्या तुम्ही लक्षात घ्या. किंवा तुम्हाला जॅकेट्स घालायचे असतील तुमच्या वर्क प्रोफाईलला तर बोरिंग सारखे ब्लॅक जॅकेट नका घालू. म्हणजे प्ले विथ द कलर्स विच विल वर्क, तुमच्या प्रोफाईलला साजेसे असे तुम्ही ते कलर्स निवडणं महत्त्वाचं आहे. पण वर्क ह्याच्यामध्ये पण परत मी म्हणेन की कम्फर्टला तुम्ही जर कॉम्प्रोमाइज केलं तर तुम्हाला दिवस काढायचा आहे. कारण वर्किंग आवर्स हे लॉंग आवर्स असतात. त्यामुळे तुम्ही जरी फॉर्मली ड्रेस्ड असाल तरीही तुमचं कम्फर्ट कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नये. कारण ते तुमचं दिसेल, तो जो डिस्कम्फर्ट असेल तुमच्या कॅरी करण्यामध्ये दिसेल. तर या प्रोफाईलनुसार जर तुम्ही केलं, शॉपिंग करताना जरा थॉटफुली करा म्हणजे कपडे योग्य असतील क्लोजेटमध्ये. ओके. आणि जर समजा आता एखाद्या मुलीला एखाद्या पार्टीमध्ये जायचं किंवा कुणाला एखाद्या पार्टी सेलिब्रेशनमध्ये जायचं आहे तर मग त्याच्यासाठी काय सांगशील? मी पहिलं सगळ्यांना सांगेन म्हणजे पार्टीसाठी ब्लॅक हे तुम्ही एक मस्ट हॅव आहे की तुम्ही प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये काहीतरी एक ब्लॅक किंवा डार्क ब्ल्यू हे तुम्ही एक ठेवूनच द्या. कारण दॅट कॅन नेव्हर गो रॉंग. इव्हनिंगसाठी तुम्हाला कधीही एक ब्लॅक टॉप म्हणा किंवा एक ब्लॅक ड्रेस म्हणा जो तुम्ही गो टू एक तुमचा तो आउटफिट पाहिजे. मग तुम्ही त्याच्याबरोबर मिक्स अँड मॅच करा. मग तुमचं पार्टीचं स्वरूप काय आहे त्याची हल्ली त्या पार्टीला थीम असतात. मग तुम्ही त्या थीमनुसार तुमची ॲक्सेसरीज बदलू शकता, मेकअप बदलू शकता. त्याच्यावरती तुम्हाला काही जॅकेट घ्यायचं आहे, स्टोल घ्यायचं आहे किंवा आणि काही तुम्हाला त्याच्यावर लेअर ॲड करायचा आहे तो तुम्ही करू शकता. अनेक जणींना वन पीस ड्रेस कम्फर्टेबल नसतो. हल्ली जम्पसूट आपण बघतो, ओव्हरऑल्स बघतो, ह्याचा पण ट्रेंड आहे. तर तुम्ही तसं बघू शकता. म्हणजे तुमचं पार्टीमध्ये पण तुमचं काय मोठो आहे. तुम्हाला जस्ट जाऊन नुसतं तिथे बसून यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या रिसेप्शनला जाताय तर त्याचं ड्रेसिंग वेगळं आहे. पण तुम्ही जर जाऊन मस्ती करणार असाल, डान्स करणार असाल तर तिथे परत कम्फर्ट इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्या पार्टीच्या थीमनुसार अगेन मी म्हणेन की तुम्ही अडॅप्ट करा. पण हो, डार्क कलर्स कांट गो रॉंग. आता थीमनुसार हल्ली तर कलरच्या पण थीम असतात. त्यामुळे ते आपण स्टँडर्ड साधारण एक रेड कलर म्हणा, आता क्रिसमस थीम असेल तर रेड हा होतोच. त्यामुळे तसं किंवा एखादं आपलं सिल्वर गोल्ड हे कधीच आउटडेटेड होत नाही. त्यामुळे त्याचं त्या रंगात असलेलं तुमचं काहीतरी एखादा छोटा स्टोल असेल किंवा एखादा तुमचा ॲक्सेसरी असेल तर तो हँडी असलेला बरा. कारण त्यांनी मिक्स अँड मॅच करून तुम्ही सहजी पार्टी लुक स्वतःला देऊ शकता. आणि हो, त्याच्यानंतर मेकअप आहेच जो तुमचा पूर्ण मेकओव्हरसाठी मदत करतो. सो या, दॅट हेल्प्स. ओके. आता आपण थोडंसं लग्नाबद्दल बोलूया, कारण प्रत्येक मुलीसाठी तिचं लग्न हा खूप स्पेशल इव्हेंट असतो. ॲब्सोल्युटली. येस. तर त्याच्याबद्दल काय टिप्स देशील? लग्नासाठी मी म्हणेन की प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एरवी शॉपिंग करता ती शॉपिंग आणि लग्नाची शॉपिंग याच्यात खूप फरक आहे. समजून घ्या की लग्नाचं शॉपिंग जे असतं याची नंतर सेंटिमेंटल व्हॅल्यू खूप हाय असते. प्रत्येक जो आपण आउटफिट लग्नाच्या कुठल्याही फंक्शनला घालतो याच्या आठवणी असतात. त्यामुळे लग्नाची जेव्हा शॉपिंग कराल तेव्हा शॉर्ट टर्म फॅड किंवा ट्रेंडपेक्षा मी क्लासी गोष्टींना जास्त लोकांना मी सजेस्ट करते. कारण वर्षानुवर्ष त्या गोष्टी कधी आउटडेटेड तुम्हाला वाटणार नाही. दुसरा मुद्दा, तुमचे लग्नाचे किती फंक्शन आहेत किंवा तुमच्या कुठल्या पद्धतीने तुम्ही लग्न करताय, त्याचं थीम काय आहे, त्यानुसार लग्नाची तुम्ही खरेदी केली पाहिजे. बॅकड्रॉपचा रंग, तुमचं ब्राईड ग्रूमचं थीमॅटिक. आजकाल प्री वेडिंग शूट्स असतात, म्हणजे एलॅबरेट झालंय आजकाल लग्नाचं पूर्णच ओव्हरऑल शॉपिंग, ग्लॅमर आलंय. आणि प्रत्येकच जण हिरो हिरोईन असतं ना आता लग्नामध्ये, त्यामुळे पूर्णच त्यांचा फोकस, दे वॉन्ट टू लुक देअर बेस्ट. मग तेव्हा तुमच्या इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की काही मुली डाएट करतात किंवा एक मेकओव्हर करतात, मग त्याच्यानुसार तुमचे कपडे आहेत का, ओके, हे पण बघणं इम्पॉर्टंट आहे. आणि रंग,
लग्नाच्या ह्याच्यामध्ये रंग, शॉपिंगमध्ये रंग हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण अनेकदा ना नकळतपणे, आता अगदी साधं एक्झाम्पल सांगायचं म्हणजे साड्या सांगताना मुली म्हणतात नाही मी वेगवेगळ्या साड्या घेतल्या. अगं पण प्रत्येकाचे काठ गुलाबी होते त्यामुळे तुझा ब्लाऊजचा रंग गुलाबी आहे. आणि प्रत्येक आपण एवढ्या लेन्सचे फोटो घेतो तर ते पोर्ट्रेटमध्ये प्रत्येक तिच्या फोटोत पिंक ब्लाऊज, म्हणजे पिंक विथ येलो, पिंक विथ ग्रीन, पिंक विथ, तेव्हा म्हणजे ह्या नकळत होणाऱ्या गोष्टी चुका आहेत. त्यामुळे तुमचे कॉम्बिनेशन, म्हणजे कलर म्हणजे फक्त मेन कलर नाही तर तुमचे कॉम्बिनेशन्सही बघा की आपण पोर्ट्रेट साईजमधले आपले मॅक्सिमम अल्बममध्ये फोटो राहणार आहेत, त्याच्यात आपण वेगवेगळ्या वाटतोय का की एकसारखा लुक येतोय. कधी कधी म्हणजे मी सांगते काही माझ्या ब्राईड्सना की एका दिवशी शॉपिंग नका उरकू किंवा एका वेळेला शॉपिंग नका उरकू. ही आपली एक मानसिक आपली ही असते की एखाद्या, आपल्याला पण होतं की एका दिवशी आपण शॉपिंगला जातो, आपल्याला एक कुठला तरी रंग त्या दिवशी जास्त आवडत असतो नाही का. आपण म्हणतो नाही आज मला सगळं येल्लोच आवडतंय किंवा आज मला सगळं पिंक, मूड असतो आपला. ही आपलं सायकोलॉजी आहे आपली ही. एखादा रंग आपल्याला एखाद दिवशी जास्त आवडून जातो. मग तुम्ही त्या झोनमध्ये जेव्हा शॉपिंग करता तेव्हा नकळतपणे तुम्ही एकसारख्या गोष्टी शॉपिंग करता. तर मी म्हणते म्हणून की पॉज एका दिवशी नका करू किंवा एका वेळेला नका करू. अनेक जण म्हणतात मी इकडे जाऊन शॉपिंग उरकून आले. अरे हो, पण मग प्लॅनिंग करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता बनारसला जाऊन साड्या घेणार असाल, मग लिस्ट आधी करा की नाही मला एक लाल घ्यायची आहे, एक हिरवी घ्यायची आहे, एक पिवळी घ्यायची आहे, मग तिथे ते फॉलो करा. म्हणजे जेव्हा तुम्ही परत याल तुम्ही डिस्टिंक्टली वेगळ्या साड्या घेऊन याल किंवा डिस्टिंक्टली वेगवेगळे रंग घेऊन याल. किंवा लेहंगा शॉपिंगला तुम्ही जात असाल मग तुमचा वेगवेगळ्या इव्हेंटचा रंग आधी ठरवून घ्या किंवा ॲटलिस्ट ऑप्शन्स ठरवून घ्या. एक्झॅक्ट ठरत नसतील तर मग त्याच्याने तुमचे एकसारखे होणार नाहीत. दुसरा प्रकार, तुम्ही समजा एखादा एम्ब्रॉयडर्ड लेहंगा घेतलात, मग तसंच एम्ब्रॉयडर्ड गाऊन नका घेऊ, कारण मग ते सेम लुक येईल. घरी आर्ग्युमेंट सेक्ससाठी नाही, पण हा लेहंगा होता आणि हा गाऊन होता असं, पण तरी तुमच्या लुकमध्ये किंवा स्टाईलमध्ये थोडा फरक करा. म्हणजे तुमचे जे सगळे फंक्शन्स असतील हे डिस्टिंक्टली वेगळे दिसले पाहिजे असं माझं मत आहे. आणि कारण त्या मेमरीज आहेत तर ते आपलं टिपिकल एक लुक आहे असं नको वाटायला, तर ते वेगवेगळं तुम्ही करू शकता. दुसरं, आपण लग्नाच्या शॉपिंगसाठी कुठून शॉपिंग करायचं आहे हे थोडं आधी मला असं वाटतं रेकी केलेली बरी, कारण आपण खर्च करतो व्यवस्थित. आणि लग्नासाठी प्रत्येकच मुलीचं ड्रीम असतं की तिथे कॉम्प्रोमाइज नसतं करायचं. मग तुम्ही कुठून घेणार आहात ह्याची जरा आधी चौकशी करून चांगले रेट्स. कधी कधी असं नंतर वाटतं उगाचच तेव्हा मी एवढा महागाईचा लेहंगा घेतला, नंतर मला कळलं असं होतं. तेव्हा तुमचं जे आधीचं जे तुमचं एक रेके म्हणतो आपण तो जर तुम्ही व्यवस्थित केलं तर आय थिंक तुमचं स्पेंडिंग पण योग्य पद्धतीने होईल. आणि तिसरं, तुम्ही ओव्हरऑल तुमचा बॅकड्रॉप आणि तुमचे बाकीचे कसे कपडे घालताय, म्हणजे जेव्हा त्या फ्रेममध्ये तुम्ही याल तो इव्हेंट आहे तुमच्यासाठी आणि त्या इव्हेंटला तुम्ही कॅप्चर करणार आहात फोटोंमध्ये आणि तुमच्या नंतरच्या मेमरीजमध्ये ते व्हिडिओ आणि फोटो राहणार आहेत, लाईफ टाईमसाठी राहणार. त्यामुळे त्या फ्रेममध्ये ते सगळं कसं बसतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता काही वेळेला असं होतं अरे त्या बॅकड्रॉपमध्ये पण तोच रंग आणि लेहंग्याचा पण तोच रंग, अरे मग फोटोग्राफर दर वेळेला दुसरीकडे उभं राहून फोटो घेतोय. म्हणजे तो हे विचारपूर्वक म्हणजे जेव्हा तुम्ही एक अलाइनमेंट असणं गरजेचं आहे की जेव्हा लग्नाचे कपडे किंवा तुमचा मेकअप, हेअरस्टाईल, समथिंग ॲज सिम्पल एज हेअरस्टाईल, बॅग गळ्याला ब्लाऊजच्या भरपूर आपण काम दिलं आणि केस मोकळे सोडले, म्हणजे कॉमन मिस्टेक्स आहे त्या, की मग कशाला एवढं स्पेंड केलं त्या ब्लॅक वॅक्स गळ्यावरती जे दिसणारी नाही आहे, आणि तू रिसेप्शनला उभी राहणार आहेस तर बॅग गळा दिसणार आहे का. म्हणजे छोट्या गोष्टी असतात ह्या पण मिस होतात कधी कधी. तर त्याच्यासाठी थोडं एक अर्धा एक दिवस जरा बसा शांतपणे, एक लिस्ट करा की तुमचे किती ओकेजन आहेत, कुठले रंग घालणार आहात. काही याच्यात पारंपरिक आपल्याला ते रंग लागतातच, म्हणजे आता एक पिवळ्या रंगाची आपल्याला मामाची साडी किंवा वधूवस्त्र हे आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला माहिती एक पिवळं इन्क्लूड करायचं आहे. मग हे त्याच पद्धतीने कोणतरी हिरवं की नाही आपल्याला एका विधीला हिरवीच लागणार आहे साडी, ओटीची साडी किंवा मोठं, मग हे जे तुमचे रंग आहेत हे मस्ट हॅव आहेत. मग त्याला तुम्ही काय कसं प्लॅन करताय, मग दुसरी साडी दुसऱ्या रंगात घ्या ना, कारण तुमचा ऑलरेडी पिवळा आणि हिरवा झाला आहे, सो रिपीट करण्यापेक्षा वेगळा घ्या असं. सो हे प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. आणि आणि एन्जॉय करा, कारण लग्नाच्या शॉपिंगच्याही इतक्या आठवणी नंतर गोड वाटतात. तर
शॉपिंगचा दडपण नका घेऊ, त्याला एन्जॉय करा. आणि जर त्याला नीट प्लॅनिंग करून कुठून मला काय घ्यायचं आहे ह्याच्यासाठी एक दिवस जर तुम्ही आली तर ऑनलाईन सगळी इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे खूप पण बाहेर जाऊन मेहनत करायची गरज नाही. आपण जर एक अर्धा एक दिवस त्याच्यात इन्व्हेस्ट करून जर छान प्लॅन केलं तर तुमचं शॉपिंगही मेमोरेबल करू शकाल तुम्ही आणि एन्जॉय. आणि मग ते जर आवडीने घेतलं असेल आणि एवढं विचारपूर्वक घेतलं असेल तर आय एम व्हेरी शुअर की लग्नात ती खुलूनच दिसेल आणि ते छान कॅरी करेल, कारण तिच्या मनासारखं ते सगळं झालं असेल. आणि तिचंच नाही तर सगळ्यांच्याच मनाप्रमाणे झालं असेल, कारण त्याच्यात विचारपूर्वक तुम्ही केलंय. तर या मजा करा. तू मध्ये मध्ये कलर्स बद्दल बऱ्याच वेळा बोलली, हो, तर ते थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांग ना, की कशा टाईपचं कॉम्बिनेशन ठेवलं पाहिजे किंवा कसं मिक्स मॅच केलं पाहिजे. कलर्स हा फॅशनमधला सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट आहे. म्हणजे कधी कधी ना एखादा अतिशय साधा ड्रेस पण तुमच्या स्किन टोनच्या रंगाला जर खुलवत असेल ना तर तो इतका छान आणि ग्रेसफुल वाटतो. तेव्हा मी म्हणेन की तुम्ही रंगाला ना ओपन व्हा. खूप जणींचं असं असतं, मला फक्त हाच रंग सूट होतो किंवा मला हा रंग सूटच होत नाही. असा अप्रोचपेक्षा मला असं वाटतं की रंगांना वेलकम करा जरा तुमच्या क्लोजेटमध्ये. की अनेक जणींना मी बघते, नाही पण तो पिंक वेगळा होता, नाही हा थोडा पीचिश पिंक आहे, अरे पण पिंकच फॅमिली आहे ना, म्हणजे त्याच्या बियॉन्ड तुम्ही जात नाही आहे. नाही मला हा रंग सूट होईल का, मग कदाचित त्याचा एक वेगळा टोन घ्या. काही जणींना असं वाटतं की नाही मी थोडी डस्की आहे, तर मी आता निळा रंग घातला तर मी काळी वाटी, मग निळ्यातला तुम्ही दुसरा टोन घ्या ना तुम्ही तोपर्यंत. आणि हल्ली बघा कुठल्याही शोरूममध्ये मोठमोठाले मिरर्स लावलेले असतात, कुठलंही तुम्ही ट्रायल करण्याच्या आधी तुम्ही बघूनच म्हणजे सिलेक्ट करता, तेव्हा स्वतःला वेगवेगळ्या रंगांना एक्सपोज करून बघा. आपण ट्राय करून बघा. आपण कुठेतरी कसं साच्यातले रंग नकळतपणे घेतो, माझा आवडता रंग अमका, आणि तुम्ही म्हणजे जरा नो सरप्राइजेस की तिच्या क्लोजेटमध्ये ते रंगाचे वेगवेगळे टोन मिळतील म्हणजे नकळतपणे. किंवा काही जणींना मी बघितलं की अगं माझ्याकडे पिवळा ड्रेसच नाहीये किंवा माझ्याकडे हिरवा ड्रेसच नाही का, नाही कधी विचारपूर्वक घेतलाच नाही. तर रंगांना पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जितकं वेगवेगळं एक्सपेरिमेंट कराल आणि वेगवेगळे टोन तुम्ही घ्याल तेवढं तुम्हाला कळेल की तुमच्या स्किनला काय खुलतंय. आणि मग त्या अनुसार तुम्ही जेव्हा शॉपिंग कराल ना तेव्हा तुमचे राईट रंग, योग्य तुमच्या स्किनला रंग तुम्ही सिलेक्ट कराल. दुसरं, तुम्ही रंग कुठल्या आउटफिटसाठी घेताय. तुमचं फॉर्मल ड्रेसिंगचा रंगाचा पॅलेट वेगळाच असला पाहिजे आणि लग्नाचा किंवा फंक्शनचा पॅलेट वेगळाच असला पाहिजे. त्यामुळे तुमच्या युटिलिटीवरती पण रंग सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, सीझन, आपल्याकडे सीझननुसार रंग बदलतात. आपल्याला स्टँडर्ड एक माहितीच आहे की उन्हाळ्यामध्ये आपण साधारण पेस्टल, लाईट, ऑफ व्हाईट या रंगांचा जास्त वापर करतो. आणि जसे फॉल विंटर किंवा थंडीतले आपले जे रंग असतात आणि तेव्हा आपल्याकडे सणही येतात भारतामध्ये, त्यामुळे तेव्हा आपल्याकडे डीपर, ब्राईटर अशा रंगांची आपली निवड असते. तर हा थंब रूल कधी चुकत नाही आपला, त्यामुळे तो तुम्ही फॉलो करूच शकता. पण तिथे त्याला चिकटून नका राहू की नाही हे म्हणजे हेच. आता पेस्टल लेहंगा पण ट्रेंडिंग होता, आपण पाहिलं. पेस्टल रंगाचे पण, ऑफ व्हाईट रंगाचे पण ब्रायडल आपण बघितलं मागच्या 1-1.5 वर्षामध्ये की वेगळा ट्रेंड आपण पाहिला. सो ओपन अप. म्हणजे प्रत्येक वेळेला मला लालच कलरचं घ्यायचं आहे किंवा गुलाबीच घालायचं आहे असं न करता जर वेगवेगळे रंगांना तुम्ही स्थान दिलं तर आय थिंक मजा येईल कपडे घालायला. आणि काही कलर कॉम्बिनेशन सजेस्ट करशील तू? कलर कॉम्बिनेशनमध्ये मी परत तेच म्हणेन की काही असतात म्हणजे क्लासिक कलर कॉम्बिनेशन असतात. आता सिम्पल सांगायचं झालं तर हळदी कुंकू कॉम्बिनेशन हे आपलं पारंपरिक साड्यांचं कॉम्बिनेशन असतं, जे लग्नी समारंभांना किंवा लग्नी याच्यामध्ये चुकूच नाही शकत. बरोबर, छानच वाटतं ते. असं काहीतरी ठेवा तुमच्या वॉर्डरोबमध्ये जे टिपिकल असेल पण ते कधी चुकीचंच वाटत नाही. दुसरं, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी व्हाईट किंवा ऑफ व्हाईट साडी आणि लाल काठ, हा थोडासा मोठ्या एज ग्रुपला अतिशय एलिगंट वाटणारा हे कलर कॉम्बिनेशन आहे. तेव्हा हे अशा प्रकारचं कॉम्बिनेशन हे तुम्ही वॉर्डरोबमध्ये सहजी म्हणजे कधीच आउटडेटेड होणार नाही असे कॉम्बिनेशन आहेत जे तुम्ही ठेवूच शकता. पण बाकी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर पेस्टल्स तुम्हाला आवडत असतील तर पेस्टल एकमेकांबरोबर केलेले कधी वाईट दिसत नाही. म्हणजे जर खूप कन्फ्युजन असेल आणि काही जणी स्वतः कपडे बनवून घेतात आणि मग फॅब्रिक स्टोअरमध्ये गेल्यावर रंगांचं कधी कधी वेगळं कॉम्बिनेशन आपल्याला आवडतं पण ते मला सूट होईल का, तर अशा वेळेला मी सजेस्ट करेन की सगळे जर तुम्ही पेस्टल एकत्र केल्यानंतर जनरली चुकत नाही.
जर तुम्हाला वेगळं एक्सपेरिमेंट करायचं असेल तर कॉम्बिनेशन्समध्ये. सो पेस्टल कॉम्बिनेशन मिक्स अँड मॅच करून तुम्ही घालू शकता. मग तुम्हाला जर डार्कमध्ये करायचं असेल तर परत मी आय विल गो बॅक टू माय फर्स्ट पॉईंट. तुम्हाला काय सूट होतं बरोबर. कॉम्बिनेशन्समध्ये तुम्हाला ब्लॅक बरोबर वेगवेगळे, आता ब्लॅक अँड रेड हा गिव्हन आहे कॉम्बिनेशन, तुझ्या टी शर्टला पण आहे, म्हणजे इट कांट गो रॉंग. पण तुम्हाला वेगळं तुमचं करायचं असेल तर ब्लॅक बरोबर तुम्हाला पर्पल घालायचं असेल, ब्लॅक बरोबर तुम्हाला जर पिंक घालायचं असेल तर माझ्या स्किनला कसा वाटतो हे कॉम्बिनेशन त्या प्रत्येक व्यक्तीने बघायला पाहिजे. आणि मग तो पिंकचा टोन कुठला किंवा पर्पलचा टोन कुठला हा पण महत्वाचा मुद्दा आहे. कॉम्बिनेशन्समध्ये तुमच्या रंगांचे टोन्स हे खूप महत्वाचा घटक आहे, कारण त्याच्याने एखादा खूप छान खुलून जातो आणि तोच रंग तुम्ही जर डल घातला तर कदाचित सगळं एकदमच डल होऊन जातं. त्यामुळे तुम्ही ते कॉम्बिनेशन्स तुमच्या स्किननुसार कुठलं सूट होतं ते बघा. तिसरा कॉम्बिनेशन्समध्ये तुमचे ॲक्सेसरीज. कधी कधी तुमचं बेसिक आउटफिट असतो पण तुम्ही एखादा कलर पॉप देता. फॉर एक्झाम्पल एखादा काळा जम्पसूट आहे आणि त्याच्यावरती तुम्ही एक व्हायब्रंट ब्लू स्टोल घेतलात किंवा एक व्हायब्रंट तुम्ही नेकपीस, सिग्नेचर नेकपीस घातलं तर हे कॉम्बिनेशन एकदम खुलून वाटेल. किंवा तुम्ही एक ऑफ व्हाईट गोल्ड हे अगदी क्लासिक कॉम्बिनेशन घेतलं आणि त्याच्यावरती कलरफुल एखादा ब्लाऊज शिवला किंवा कलरफुल जर ड्रेस असेल तर त्याच्यावर छोटा केप घातला किंवा त्याच्यावरती आजकाल जसं फ्लोई जॅकेट आहे ते घातलं किंवा ओढणी घेतली तर त्यांनी त्या कॉम्बिनेशनने एकदम लुक तुमचा खुलून येईल. तर हे कॉम्बिनेशन्स तुम्हाला परत एक्सपेरिमेंट करून डिटरमाइन करायला पाहिजे. मी नेहमी सांगते की असा कुठलाही स्टँडर्ड फॉर्मॅट न फॉर्म करता आपली पर्सनॅलिटी काढण्याचा प्रयत्न करा तुमच्या रंगातनं, कारण रंग पण खूप तुमची पर्सनॅलिटीबद्दल बोलतात. आणि जर तुम्हाला जे रंग आवडतात ते खुलून घाला, म्हणजे मला सूट होतील की नाही, सूट होतील की नाही याच्यापेक्षा त्या रंगातला कुठला टोन सूट होतोय हे शोधायचा प्रयत्न करा आणि ते छानच वाटतील, कारण मुळात तुम्हाला ते आवडत असतात. त्यामुळे तुम्ही घातल्यावरती तुम्ही आनंदी असणार आहात कारण तुमचा आवडता रंग घातलाय आणि त्याचा जर योग्य टोन तुम्ही घातलात तर ते कॉम्बिनेशन चांगलंच वाटेल. बरोबर. आता मध्येच तू साड्यांबद्दल बोलली होती, तर साड्यांबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं साडी हे एक रिव्होल्युशनरी फेजमध्ये आहे आता. म्हणजे आपण पाहिलं की आलिया भटनी मेट गालामध्ये एक ग्लॅमरस साडीचा अवतार जगासमोर ठेवला. सभ्यसाची मुखर्जींनी डिझाईन केलेली साडी ही कुठल्याही बॉलगाऊनपेक्षा कमी नव्हती. तर हा जो एक आपले देसी सगळे जे कलाकार प्रेझेंट करतात ना साडीला, हा खूप छान फेज आहे ही. आणि त्यामुळे साडी ही फक्त आईची, साडी ही फक्त आजीची असं नसून साडी ही सगळ्या वयाची आहे. आणि फक्त ही आपल्या पूजेला, लग्नाला किंवा काही बायका ऑफिसमध्ये साड्या नेसतात, ऑथॉरिटिव्ह एक लुक येतो त्यांनी, हे फक्त त्याला सीमित नसून साडी ही आता सगळ्या एज ग्रुपसाठी आहे. आणि त्या साडीला तुम्ही कुठल्या पद्धतीने ड्रेप करता त्याचं, आता कितीतरी जणी साडीबरोबर एक क्रॉप टॉप घालतात किंवा शर्ट सारखा घालून त्याच्यावर साडी ट्राय करतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आपल्या एका पारंपरिक ड्रेपला किंवा आपल्या पारंपरिक पोशाखाला कसं प्रेझेंट करता याच्यावरती तो साडीचा लुक होतो. म्हणजे साडी ही यंग आणि कूल पण वाटू शकते, साडी ही ड्रेसी आणि एलिगंटही वाटू शकते, साडी ही फॉर्मल आणि सिरियसही वाटू शकते. त्यामुळे खूप हा फॉर्म जो आहे ना याला आपण खूप एक्सपेरिमेंट करू शकतो आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने खुलवू पण शकतो. त्यामुळे मी खूप एनकरेज करते. माझ्याकडे अशाही बऱ्याच क्लायंट येतात ज्यांची पहिली साडी खरेदी असते माझ्याकडनं केलेली, आणि अशाही असतात ज्या साडीसाठी जे दिवाने आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या गोळा करायला आवडतात, पारंपरिक विणींच्या साड्या. आणि आपल्याकडची ही परंपरा तर इतकी मोठी आहे, कारण प्रत्येक राज्याची एक आपली विण आहे इथे किंवा एक ट्रेडिशनल टेक्स्टाईल आहे. त्यामुळे आपण अगदी आपल्या भारतातल्या सगळ्या साड्या गोळा करायच्या झाल्या तरी आपलं कपाट भरून जाईल. एवढ्या प्रकारच्या साड्या आपण घेऊ शकतो. हो, आपल्याकडे आहेत आणि त्या घेऊ शकतो. पण त्यातनं पण मी म्हणेन की काही क्लासी आणि काही मॉडर्न असं तुम्ही घ्या. आणि साडीला सीमित का ठेवतोय आपण की हे फक्त पारंपरिक आहे, त्याच्यापेक्षा गो बियॉन्ड आणि एक तुमचा हटके लुक होईलच. कारण आता आपण बघतो की साडी स्पोर्ट्स शूजवर घालतात किंवा एखादी अशी सुता सारखा आता हा ब्रँड आला आणि त्यांनी अगदी कॉटनच्या प्लेन बोरिंग वाटणाऱ्या साड्यांना त्यांनी एक कूल लुक दिला. सो अशा रिव्होल्युशनरी गोष्टी होत आहेत की आपल्या बाजूला. तर साडी ही मी म्हणेन की कॉलेज गोईंग गर्लनी पण घातली पाहिजे, वर्किंग वुमननी पण घातली पाहिजे,
प्रत्येक गृहिणींनी घातली पाहिजे. इट इज अ मस्ट हॅव इन युअर क्लोजेट नाव. इट इज नो मोर ओनली अ वेडिंग. फक्त लग्नासाठी शॉपिंग करायची गरज नाहीये. साडी ही एरवीही आपल्या खणामध्ये आपण ठेवू शकतो. आणि मी तुझे डिझाईन्स पाहिले साडीचे, तर खूप छान आहेत. थँक्यू. येस. तर तू त्याच्याबद्दल सांगू शकते का, की समजा साडीची काही स्पेसिफिक एम्ब्रॉयडरी किंवा डिझाईन्स किंवा कपड्याची स्टाईल याच्याबद्दल काही सांगू शकतेस? साड्यांमध्ये आपल्याकडे जसं मी मगाशी म्हणाले की पारंपरिक विणण्याच्या खूप पद्धती आहेत. बरोबर. आणि हल्ली आपण बघतो की त्याच्यामध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट होत आहेत. तर हातमाग किंवा हँडलूम याची मी खूप मोठी म्हणजे मी खूप ते प्रमोट करायचा प्रयत्न करते. कारण हे अतिशय आपण जे आता म्हणतोय सस्टेनेबल ते तसंच होतं. बरोबर. तर त्या पद्धतीने विणलेल्या ज्या साड्या आहेत ह्या तुम्हाला छान मिळतील आणि त्याचं एक फील गुड फॅक्टर असेल. पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने केल्या त्यांनी आपल्या पर्यावरणाला कमीत कमी हानी झाली आहे. दुसरं आपल्या पारंपरिक बुनकरांनी विणलंय, म्हणजे ती विणण्याची परंपरा आपण कुठेतरी जतन करतोय. आणि तिसरं त्याच्यामध्ये एलिगन्स जो आहे ना तो टाइमलेस आहे, म्हणजे ते आउटडेटेड होणारा नाही आहे. त्यामुळे त्या साड्या तुम्ही नक्कीच घ्या. म्हणजे मी आवर्जून आग्रह करीन की हँडलूम साडी इज अ मस्ट. आणि त्याच्यात खूप व्हरायटी आहे. म्हणजे त्याच्यात असं नाही की फक्त काठापदराच्या टिपिकल लग्नी आहे. त्याच्यात खूप व्हरायटी आहे. ब्लॉक प्रिंटिंग आहेत, हँड एम्ब्रॉयडरी केलेल्या आहेत, हँड पेंटेड आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने टाय अँड डाय केलेल्या साड्या आहेत. म्हणजे डाईंग रंगाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या या साड्या अवेलेबल आहेत. तर तुमच्या ओकेजननुसार तुमच्या लायकिंगनुसार मी सांगेन करू शकता, तुम्ही चूज करा. येस. तर आता एक मुद्दा येतो की समजा प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी असते, तर त्या हिशोबाने तू काय टिप्स देशील? हो, पहिली गोष्ट म्हणजे आपली बॉडी टाईप एक्सेप्ट करा. आणि हल्लीत आपण बघतो की बॉडी शेमिंग आणि याच्या अगेन्स्ट खूप जणांनी आवाज उठवलाय. तर इट्स ओके. तुमची यू डोंट हॅव टू प्रत्येकाला तुम्हाला साईज S किंवा M असण्याची गरज आहे. तुमचा जो साईज आहे ओके. पहिलं म्हणजे एक्सेप्टन्स. दुसरा आपल्या बॉडी टाईपला काय सूट होतं हे स्टडी करणं प्रत्येक बाईनी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एखादी सेलिब्रिटी बघतो किंवा आपण एखादी ॲड बघतो, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने एखादा प्रोडक्ट प्रेझेंट केला जातो तो आपल्याला खूप हवासा वाटतो. बरोबर. पण त्या मॉडेलचा बॉडी टाईप आणि आपल्या बॉडी टाईपमध्ये फरक आहे. हे खूप व्यवस्थित एक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार अडॅप्ट करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या एखाद्या आउटफिटमध्ये काय आवडते ते माझ्या बॉडी टाईपला मी काय चेंज करू शकते. फॉर एक्झाम्पल आता जी स्त्री पेअर शेप बॉडी म्हणतो आपण, म्हणजे वरचा भाग थोडा निमुळता आणि खालून थोडं ब्रॉड असं ज्याचं स्ट्रक्चर असतं, तिने साधारण डार्क कलरचे बॉटम्स आणि लाईटर टॉप किंवा वरचा भाग हा लाईटर जर घातला तर हा तिला नॅचरली चांगला वाटेल. कारण हा कलर इल्युजनमुळे तिच्यावरती तो फ्लॅटरिंग वाटेल. तर तुम्ही एखादा जो प्रोडक्ट बघता ट्राय अँड अडॅप्ट की त्या रंगसंगतीमध्ये मी स्वतःला अडॅप्ट करू शकते का. किंवा एखादा समजा खूप फ्लोई साडी असेल आणि तुम्ही खूप स्किनी असाल किंवा तुम्ही खूप बारीक असाल तर तुम्ही त्याच्यात अजून बारीक वाटाल. तर ते करताना मग एक तिने घातलं असेल, त्या सेलिब्रिटीनी घातलं असेल, पण कदाचित त्याचा रंग छान असेल किंवा ते त्याच्यावरचं वर्क छान असेल. हे तेवढं फ्लोई कपडावरती करण्याऐवजी मी थोडा दुसरा थिक सिल्कवरती किंवा जरा अजून मला व्हॉल्यूम देईल बॉडीला अशा कुठल्या कापडावरती करून घालू का. म्हणजे हे ॲडॅप्टेशन्स जे आहेत ना हे महत्त्वाचे आहेत. मग तुमची बॉडी आयडियल दिसावी असं प्रत्येकीलाच वाटतं. आयडियलचं डेफिनेशन हे व्यक्तिशः बदलतं. असो, तो वेगळा मुद्दा आहे. पण तुमच्या बॉडी टाईपला ॲडॅप्ट हा मंत्र मला असं वाटतं महत्त्वाचा आहे. कारण ट्रेंड्स ह्या येतील आणि जातील. बरोबर. पण ट्रेंड्सनुसार आपल्याला चांगलं काय वाटेल हे तुम्ही घालत राहाल. नाहीतर आपण असं होतं की एखादं डील आहे म्हणून ते घेतलं, पण ते तुला सूट होत नसेल तर कदाचित ती व्यक्ती ते घालणार नाही. एक दोनदा घालून मग ते पडून राहील. बरोबर. तेव्हा तुम्हाला सूट होणारे जे ट्रेंड्स आहेत ते पहिले इन्क्लूड करायचा प्रयत्न करा. दुसरं जे होत नसतील ते अडॅप्ट करा. आणि मग बॉडी टाईपप्रमाणे हल्ली तर इतकं ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत, एवढ्या टिप्स आहेत.
त्यातल्या आपल्याला रेलेव्हंट कुठल्या आहेत, बॉडी टाईप्समध्ये प्रकार आहेत, आपण कुठल्या बॉडी टाईपमध्ये पडतो, सेपरेट पॉडकास्ट असू शकतो ऍक्च्युली. आणि त्या बॉडी टाईपला आयडेंटिफाय करा आणि मग त्यानुसार तुम्हाला बरेच टिप्स मिळतील जे. आणि परत एक्सपेरिमेंटिंग अगेन, परत मी सांगते की सगळ्यांनी सांगितलंय म्हणून करण्यापेक्षा तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात का त्याच्यामध्ये हे बघा. कारण खूपदा असं होतं, मी बघितलंय की एखादा मिड टोन असलेला बॉटम सुद्धा पेअर शेप बॉडीला चांगला वाटून जातो, कारण तिने हिल्स खूप छान घातलेत, म्हणजे तिने स्वतःला त्याच्यात बॅलन्स केला. त्यामुळे थंब रूल जो डार्क बॉटमचा होता तो तिने ब्रेक केला, पण मिड टोनमध्येही ती एलिगंट वाटते, कारण तिने ओव्हरऑल तिचं जे इल्युशनरी तिला जे करायचं होतं ते तिने हिल्स घालून केलं, त्यामुळे तुम्ही ॲडॅप्ट केलं. सो तुमचे जे ट्रेंड्स असतात ते अशा पद्धतीने छोट्याशा टिप्सनी तुम्ही अडॅप्ट करू शकता बॉडी टाईपप्रमाणे. आता जर एखादी व्यक्ती बुटकी असेल आणि ती खूप कॉन्शियस असेल की माझी हाईट, मी छोटी आहे हाईटनी किंवा मी बुटकी वाटते, तिने आडव्या लाईन घालू नये, हा थंब रूल आहे. पण मग जर तिला आडवा काहीतरी आवडत असेल घालायला, मग त्याला तिने काहीतरी बॅलन्स करायला पाहिजे. मग फ्लोई दुपट्टा तुम्ही लांब घ्या, ड्रेस लांब घ्या आणि त्याच्यावर काहीतरी आडवी एखादी एम्ब्रॉयडरी असेल, किंवा मग हिल्स बरोबर तुम्ही पेअर केलं एखाद्या ड्रेसला, तर ते तुमचं जुळून येऊन मग तुम्ही कॅरी करू शकता असं. तर ह्या बॉडी टाईपला, म्हणजे तुमचं बॉडी टाईप आणि हाईट या दोन्ही गोष्टींना तुम्ही जर स्टडी केलं, तुमचा कुठला पॅटर्न आहे आणि त्याप्रमाणे मग जर तुम्ही ड्रेसिंग केलं तर नक्कीच हो 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 आणि फ्लॅटरिंग वाटेल. येस. तर मृण्मयी, तू खूप छान अशा टिप्स दिलेल्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपली जी काही ऑडियन्स आहे त्या सगळ्या ऑडियन्सनी या व्हिडिओला नक्कीच एक लाईक दिला पाहिजे. येस. तर मृण्मयी, आपली जी संस्कृती आहे आणि सध्याचे जे फॅशन ट्रेंड्स आहेत त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? ट्रेंड्स हे येत जात असतात जसं मी म्हणाले, पण काही गोष्टी लॉंग टर्म आपल्याकडे चालतातच, त्या आउटडेटेडच वाटत नाहीत. तेव्हा काही गोष्टींना आपण अडॅप्ट करू शकतो ट्रेंड बरोबर. जसं मगाशी आपण साडीबद्दल बोलत होतो की हा एक क्लासी फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये हल्ली ट्रेंड्स पण वेगवेगळे आहेत, तर तुम्ही ट्रेंडी साडी हा एक कॉम्बिनेशन आपण करू शकतो. आणि दुसरं मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये ना सस्टेनेबल फॅशन किंवा स्लो फॅशन हा आपल्या संस्कृतीमध्ये होताच मुद्दा. मला सांग, आपण काही वर्ष आधीचं आपल्या संस्कृतीमधला शॉपिंगचा पॅटर्न बघितला तर कसा होता? आपण नवीन कपडे कधी घ्यायचो? सणाला वगैरे, वर्षातून 1-2 किंवा एखादं लग्न असलं किंवा काय. आणि आजही आहे बऱ्यापैकी आहे. हा आपला सांस्कृतिक अँगल झाला. हाच आहे की स्लो फॅशन. बरोबर. स्लो फॅशन म्हणजे काय? तुम्ही वेड्यासारखे आपले शॉपिंग करत सुटू नका, पण 1 मिनिटं थांबा, तुम्हाला काय हवंय तो विचार करा आणि शॉपिंग करा. हा आहे स्लो फॅशनचा मुद्दा, जो आता वेस्टर्नर्स आपल्याला सांगतात. बरोबर. की आपण स्लो फॅशन केलं पाहिजे, रिस्पॉन्सिबल फॅशन केलं पाहिजे, प्लॅनेटला वाचवा, कारण आपण फास्ट फॅशनमुळे जे कपडे घेतोय ते आपण आपल्या प्लॅनेटवरतीच डम्प करतोय. हा जो काही आपण जो ट्रेंड फॉलो केला तो वेस्टर्न ट्रेंड होता, राईट? म्हणजे फास्ट फॅशन आलं कुठून? आपल्याकडे फास्ट फॅशन नव्हतंच की. बरं, त्याच्यामध्ये रिसायकल आपण म्हणतो, रियूज आपण म्हणतो, हे आपल्या संस्कृतीमध्ये होतंच की. मोठ्या भावाचं, मोठ्या बहिणीचं आपण रियूजच करत होतो की. बरं, आपल्याकडच्या बायकांनी कुठलंही कापड उचलून धाडकन फेकणं हे आपल्या संस्कृतीमध्ये नव्हतंच. आपल्या प्रत्येक रिसोर्सला आपण ऑप्टिमम वापरलाय. आता ह्याचे तुला अनेक उदाहरणं तू घरी बघितली असतील की एखाद्या साडीपासून केलेली गोधडी, हे रियूजच केलंय ना आपण. म्हणजे सस्टेनेबल फॅशन किंवा स्लो फॅशन किंवा रिस्पॉन्सिबल फॅशन हे आपल्या संस्कृतीमध्ये इनबिल्ट होतंच. थॉटफुल बाईंग हा पहिला मुद्दा आहे स्लो फॅशनचा. आपण थॉटफुलच करायचो ना. लग्नासाठी काय हवंय, वाढदिवसाला काय हवंय, सणाला काय हवंय, हे आपण घ्यायचो. त्यामुळे आपलं जे शॉपिंग होतं ते आपल्याला कमी किमतीत कपडे मिळतात, किंवा आता डील आहे, किंवा अमक्या अमक्या ब्रँडनी अमकं या सेलिब्रिटी बरोबर लॉन्च केलंय, हे मुद्दे नव्हते. बरोबर. आपलं पुश फॅक्टर नव्हता. आपण गरजेनुसार घेत होतो, आपल्याला जे हवंय ते घेत होतो, म्हणून त्याचा वापरही तेवढा होत होता. नाहीतर आत्ता झालंय असं कपाट भरून कपडे, पण उघडल्यावर मला हवं ते काहीच नाही असं बऱ्याच जणी कंप्लेंट करतात. कारण तुम्हाला हवंय ते तुम्ही शॉपिंगच केलं नाहीये. तुम्ही शॉपिंग केलंय ते जे तुमच्यावर पुश करण्यात आलंय.
तुमच्यावरती बिंबवण्यात येतं, सेल सेल सेल, एकावर एक घ्या, हे तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळेल, हे अमक्या ब्रँडनी इतक्या सेलिब्रिटीजना विकलं आणि हे बेस्ट सेलर आहे, किंवा हे फक्त 8च दिवस मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या फॅक्टर्सनी आपण केलेलं शॉपिंग, आणि त्या उलट आपल्या संस्कृतीनुसार आपण केलेलं शॉपिंग, जे आपण थॉटफुली आपल्या एका सणासाठी, लग्नासाठी, वाढदिवसासाठी हे केलेलं शॉपिंग, याच्यात किती फरक आहे. बरोबर. सो मला असं वाटतं मी असं नाही म्हणत की तुम्ही वेस्टर्न घेऊच नका, मी असं नाही म्हणत की तुम्ही फास्ट फॅशन करूच नका, तुम्ही करा, पण कुठेतरी करताना ती एक जाण ठेवा की ठीक आहे, मी हे आज एक्सप्लोअर करायला म्हणून मी येते किंवा मी हे घेते, पण त्याच्याच बरोबर एक पॉज घेणं गरजेचं आहे. बरोबर. हेच नाही सुटायचं आहे आपण, तर ते आपण जरा थांबून विचारपूर्वक घेऊया की माझ्याकडे नक्की ह्याची गरज आहे का. आणि आपण इथून जर सुरुवात केली ना, तर आय थिंक आपण खूपच मोठं पाऊल घेऊ शकतो सस्टेनेबल लिव्हिंगकडे. आणि आपल्या पारंपरिक आपण पोशाखांना किंवा आपल्या पारंपरिक कारिगरांनी केलेल्या कपड्यांना आपण इन्क्लूड करतोय का, हा एक थॉट द्या. आणि मी म्हणेन की तुम्ही 10 कपडे घेताय समजा, आता 10 मधला एक घ्या जो ह्या विचाराने तुम्ही घेतलाय, ज्याच्यानी आपण एक सोशल इम्पॅक्ट करू शकतो. आता जर प्रत्येकाने ठरवलं की थॉटफुली मी असा एक आउटफिट घेईन ज्यांनी आपल्या देशाच्या पारंपरिक बुनकरांना, हँडलूम विवर्सना, आपल्या दुसऱ्या पारंपरिक दुसरे कारागीर आहेत त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळेल किंवा त्यांचं ती कला जतन होईल, आपण नाही का त्यांना इम्पॅक्ट करू शकत. असं प्रत्येकीने जर ठरवलं तर ट्रेंड आणि क्लासिक याचा जर आपण छान मेळ घातला तर आय थिंक आपण खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या कलांनाही जतन करू शकतो, आपलं खर्चही आपण वाचवू शकतो आणि छान ड्रेसिंगही करू शकतो. हां, म्हणजे तुमचं योग्य, मी नेहमी सांगते की खूप कपड्यांपेक्षा योग्य कपडे घ्या. मग ते योग्य कपडे कदाचित महाग असतील, ओके, पण 10 आपण 1-2दा घालून कपाटात पडून राहणाऱ्या कपड्यांपेक्षा जर तुम्ही योग्य कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं ना, किंवा अशा कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं की जे तुम्ही मिक्स अँड मॅच करून घालू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींबरोबर पेअर करू शकता, तर तुम्हाला खरंच ड्रेसिंगला मजा येईल आणि तुमची पर्सनॅलिटी पण खुलेल. कारण तुम्ही आनंदाने ड्रेसिंग कराल, तुम्ही घ्याल असं काहीतरी जे तुम्हाला पटलंय किंवा तुमच्या पर्सनॅलिटीला साजेसं आहे, असंच तुम्ही घ्याल. त्यामुळे तो जो एक्सपिरियन्स असेल ना शॉपिंगचा, तो अजून छान होईल, अजून खुलेल असं मला वाटतं. अरे वा, खूप छान पद्धतीने समजून सांगितलंयस. थँक्यू. येस, तर आपण आता एक सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन घेऊया. अरे बापरे. तो क्वेश्चन म्हणजे की अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत की ज्या महिला फॅशनच्या बाबतीत करत असतात? सगळ्यात मोठी मिस्टेक म्हणजे सगळ्यांनी घेतलं म्हणून मी घेतलं, ट्राईंग टू फिट इन. एक फोमो जो असतो ना की अरे बापरे हिच्याकडे हा ड्रेस आहे आणि माझ्याकडे नाही, मी म्हणेन ह्याला आपण सोडला पाहिजे. ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे, कारण याच्यामध्ये ना अनेक गोष्टी दुर्लक्षित आपण करतो. पहिली गोष्ट ती आत्ता ट्रेंड आहे, पण हे तुझ्या बॉडी टाईपला सूट होत आहे का याचा विचार होत नाही. आत्ता याचा हा सेल लागलाय म्हणून मी घेतलं, पण याची गरज आहे का नाही. मग त्या दुसरं काहीतरी शॉपिंग केलं म्हणून जी ॲक्च्युली महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या वॉर्डरोबमध्ये त्याला तुम्ही कदाचित प्राधान्य देणार नाही. तिसरं म्हणजे एकाच रंगाला चिकटून राहणं, मला हा रंग सूट होतो, अगं हो, पण म्हणून सारखा तोच घालायचा, कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. आणि जोपर्यंत तुम्ही एक्सपेरिमेंट नाही करणार तोपर्यंत तुमचा लुक हा वेगळा नाही वाटणार. त्यामुळे एक ओपननेस, मी म्हणेन की नाही मला हे सूट होतं म्हणून एक काय म्हणतो ना, एक फ्रेमवर्क करून त्याच्यात अडकून राहण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टींना ट्राय करणं हे केलं पाहिजे. आणि हो, आपल्या कपड्यांना अनेक जणींना वाटतं की रिपीट नाही केलं पाहिजे. मी म्हणेन रिपीट करा, पण वेगवेगळ्या पद्धतीने करा. ओके. आणि रिपीट करताना वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा कराल ना, तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही जे मिक्स अँड मॅच कराल किंवा तुम्ही शॉपिंग करतानाच म्हणजे एक गोष्टी तुम्ही घ्याल ना, तो एक वेगळाच तुमचा लुक तयार होईल. तर उगाच ते घेत राहायचं आहे आणि सगळ्यांनी घेतलंय म्हणून घेत राहायचं आहे, ही सगळ्यात मोठं मला वाटतं मिस्टेक आपल्या सगळ्यांकडनं होते. आपल्याला वेळेचा अभाव असतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की अगं एवढा कुठे वेळ आहे, एवढा विचार करायला. तर मी म्हणेन की खूप खरं वेळ द्यायची गरज नाही. एक रविवार तुमचं कपाट आवरता ना, तेव्हा चक्क लिस्ट करा की आपल्याकडे कुठले रंग मिसिंग आहेत किंवा कुठल्या प्रकारचे कपडे मिसिंग आहेत, आणि ती लिस्ट करून तुमच्या वॉर्डरोबला त्या पोस्टेडवर ठेवून द्या. पण नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला काही शॉपिंग करायचं असेल ना,
तेव्हा बघा कुठला रंग मिसिंग होता, ट्राय अँड सी तो रंग आहे का. म्हणजे मग तेच ते रंग घालण्याची मिस्टेक होणार नाही किंवा तोच तो प्रकार घालण्याची मिस्टेक होणार नाही. म्हणजे मी मिस्टेक नाही म्हणणार, पण साधारण आपण मग ते असे तसेच राहतो. म्हणजे आपल्यात नाविन्य आणायचं आपण प्रयत्न करणंच सोडून देतो. ही मला असं वाटतं. मी असं नाही म्हणत की दरवेळेला तुम्ही वेगळंच दिसलं पाहिजे, पण वेगळं दिसण्याच्या त्या प्रवासामध्ये तुम्ही अजून खुलाल असं मला वाटतं. तर तुमची एक पर्सनॅलिटी ठेवा किंवा तुमची एक ड्रेसिंग स्टाईल ठेवा, ओके, पण तीच ठेवणं ही मला वाटतं जरा, म्हणजे त्याच्या बियॉन्ड काहीच नाही, ही मला वाटतं ही चूक होऊ शकते. ओके, तर सॉरी, पण मला आत्ताच एक छोटासा क्वेश्चन आठवला आहे की तू वॉर्डरोब बद्दल बोललीस. हो, तर ते व्यवस्थित अरेंज कसं करायचं, कारण हे बऱ्याच लोकांना याची अडचण असते. तेच परत कमिंग बॅक, इट इज ऑल काय म्हणतात ना, जुळलेले ते सगळे मुद्दे की आपल्याला गरज किती आहे आणि आपण घेतो किती आहोत. आता जर तुला गरज असेल 25 कपड्यांची, 30 कपड्यांची, आणि तू घेतलेत 40, आणि त्या 40 मधले 22 हे रॅन्डम असतील, इम्पल्स शॉपिंग असतील, तर नेहमीच तू तेवढा राहील ना कपड्यांचा की मला जेवढे हवे तेवढे कपडेच नाही असं होईल. परत मग शॉपिंग, म्हणजे तुम्ही तुमच्या वॉर्डरोबच्या कॅपॅसिटीच्या बरेच जास्त तुम्ही माल आणला घरी, मग स्ट्रगल आहे. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे शॉपिंग केलं. हे जर केलं ना तर तुमचं कपाट अर्ध जे वाहत असतं ते वाहणं कमी होईल. दुसरं मी सांगते की आपण ना खूप ॲम्बिशियसली खूप गोष्टी ठेवून देतो. नाही मी आता वेट लॉस करणार आहे आणि ही जीन्स त्याच्यात मी बसूनच राहीन, असं एक स्वतःला दिलेलं टार्गेट असतं. थोडं रिअलिस्टिक होणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत की असे तुम्ही गोल्स ठेवू नका, पण खरंच एकदा बघा की तुमच्या कपाटात तुम्ही यूज करणारे कपडे किती आहेत आणि तुम्ही केव्हा तरी यूज करणारे कपडे किती आहेत. आणि जर केव्हा तरी यूज करणारे कपडे जास्त असतील ना तर इट्स टाइम टू देऊन टाका ते कपडे सरळ. तिसरा मुद्दा, आपल्याला नेहमी लागणारे कपड्यांना आपल्याला इझी ॲक्सेस पाहिजे. ओके, बरोबर आहे. ओके, आणि आपण आता शोध मग परत कपाट विसरलं. त्यामुळे तुमचं रोजचे, आता मंडे टू फ्रायडे, एखादी वर्किंग वुमन आहे, मंडे टू फ्रायडे तिला तिचे ऑफिस वेअरच लागणार आहे. आता तिने जर तिचा कपाटातला मोठा खण असा गेला ज्याच्यात तिने साड्या अडकवल्या आहेत आणि त्याच्याच बाजूला जर तिचे ती ऑफिसचे कपडे ठेवत असेल तर रोजचा स्ट्रगल आहेच ना. मग तुमची मांडणीच अशी पाहिजे की तुमच्या रोजच्या कपड्यांना तुम्हाला ॲक्सेस हा पटकन मिळाला पाहिजे. आणि केव्हा तरी घातलेल्या कपड्यांना तुम्ही वेगळी जागा करा ना. मग त्याच्याने कपाट आवरणं, नाहीतर एक रविवार आपण 4 तास कपाट आवरतो आणि परत मंगळवार किंवा बुधवारी परत ते जैसे ते होऊन जातं. कारण मुळात त्याची मांडणीमध्ये मी म्हणेन थोडा विचार द्या. आणि याच्यात खूप वेळेची गरज नाही आहे. हा, पण जेव्हा ती कराल काम तेव्हा ते फोकस होऊन करा की नाही, एक रविवार आज मी ठरवलं की मला कुठले कपडे नाही, बोचकं बांधलं आणि देऊन टाकलं. आता मला हे कपडे हवेत, हे कपडे नको आहेत, इथे मी जागा केली, याच्यासाठी मी रोजचे माझे इथे ठेवीन, माझे फंक्शन्स असतील ते मी बाजूला ठेवीन. हे जर आपण बेसिक सॉर्ट आउट केलं ना तर आय थिंक कपाट आवरणं हा जो एक प्रोजेक्ट असतो किंवा एक दमछाक जी आपली होते ती नक्कीच कमी होईल. आणि त्याच्यात सेग्रिगेट करणं महत्त्वाचंच आहे की आपले स्लीपवेअर, आपले ऑफिसवेअर सगळं एकत्र ठेवलं तर आनंदच आहे ना. मग कसं राहणार आपलं कपाट नीट. तर तुमचं सेग्रिगेशन कपाटाचं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याने जर तुम्ही वॉर्डरोब तुमचा सेट केला तर इट विल हेल्प, नक्कीच फरक पडेल. येस, तर थँक्यू सो मच मृण्मयी, मला खूप मजा आली आणि तू प्रत्येक प्रश्नाचं एकदम चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं. थँक्यू योगेश, आय ट्राईड माय बेस्ट. आय होप येस नक्कीच त्यातनं काही फायदा होईल. आणि जर समजा एखाद्याला तुझ्याशी काही क्वेश्चन्स असतील, काही बोलायचं असेल किंवा जर तुझे डिझाईन्स घ्यायचे असतील तर नेमकं तुझा स्टुडिओ वगैरे कुठे आहे, काय? माझा विलेपार्ले मुंबई इथे स्टुडिओ आहे आणि मी 1-on-1 बाय अपॉइंटमेंट अटेंड करते. आणि इनफॅक्ट वॉर्डरोब प्लॅनिंगवरती सुद्धा मी सेशन्स घेते. अनेक बायका येतात माझ्याकडे ज्या म्हणतात अगं की ब्रँड्स आहेत, एवढं शॉपिंग करतो पण कधी काय घालायचं किंवा काय घ्यायचं ह्याचंही सुचत नाही आणि कुठेतरी तो अँगलच एक काहीतरी आमचं चुकतोच आहे बाई, काही कळतच नाही. तर वॉर्डरोब प्लॅनिंगवरती सुद्धा मी प्रॉपर सेशन्स घेते. हे जे मी आत्ता तुला टिप्स जे मी आपल्या व्ह्युअर्ससाठी सांगत होते तो ॲक्च्युअल मी सेशनही घेते आणि ट्रस्ट मी याचा खूप फायदा होतो. कारण एक तर पैसे वाचतात, आपण नको असलेल्या गोष्टी घेणं आपलं एक तर कट डाऊन होतं आणि दुसरं तुम्हाला रोजच्या ड्रेसिंगला मजा यायला लागते आणि मला टाईम वाचतो. सी कपडे हे आपलं एक
आनंद दर्शवण्याचं एक साधन आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यात जर तुम्ही छान मनासारखे कपडे घातले ना, तुम्ही आनंदी असाल ना, तर खूप तुमच्या कामावरती इम्पॅक्ट होईल. तुमचा दिवस चांगला जाईल जर तुम्ही छान तयार होऊन घरातनं रोज निघालात तर. हो, मी आय एम, आणि मला हे सगळं, मी खूप पॅशनेट आहे, त्यामुळे मला नक्की आवडतं बोलायला. जर इफ मी कोणाला जर मदत करू शकेन हे त्यांचं व्यक्तिमत्व खुलवायला, तर मला आनंद वाटेल. सो एनी टाईम. येस. तुझा एक्सपिरियन्स कसा होता आजच्या पॉडकास्टबद्दल? मस्त. म्हणजे मला असं वाटलेलं की पॉडकास्ट म्हणजे असं काहीतरी खूप सिरियस असतं बरं का. म्हणजे आता जे काही मी बघितलं असं बापरे असं स्टुडिओ आणि कसं असेल असं मला वाटलं, पण हे मला वाटलंच नाही. आपण जस्ट बसून गप्पा मारतोय असं वाटलं, आणि तू खूपच कम्फर्टेबल केलंस मला इथे, त्यामुळे मजा आली मला. आणि आय होप आपल्या ऑडियन्सलाही तेवढीच मजा आली असेल. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आय एम शुअर तुझा पॉडकास्ट बघून खूप जण श्रीमंत होत आहेत. सो असंच तुझं काम चालू ठेव, आणि ऑल द बेस्ट. आणि आपल्या व्ह्युअर्सना पण सांगेन की नक्कीच त्याचे तुम्ही सबस्क्राईब केलंच पाहिजे याच्या चॅनलला. आणि हा खूप छान काम करतोय, तर याला आपण अजून एनकरेज करूया. आणि चांगला मेसेज आणि चांगले कॉन्टेंट घेऊन तू येतोयस, तर असंच चालू ठेव. थँक्यू सो मच, आणि थँक्यू अगेन. थँक्यू. माय प्लेजर. थँक्यू. येस.